आम्ही राजकीय सत्तेचे नियंत्रक आहोत, निमंत्रक आहोत. सार्वभौम असल्याने सर्व सत्ता आणि अधिकार लोकांच्या अधीन आहे. म्हणून तर किमान एक दिवस असा येतो की ज्यावेळी देशाचा प्रधानमंत्री पुन्हा प्रधानमंत्री व्हायचं असेल तर हात जोडतो. हे सार्वभौमत्वाचं लक्षण आहे आमचं. हे सार्वभौमत्वाचं लक्षण आहे. एक दिवस तर असा येतो की तो आमच्या पुढे हात जोडतो. देशातला सर्व सत्ताधीश जो असेल त्याला आमच्या पुढे हात जोडावा लागतो. आम्ही आमचे प्रतिनिधी निर्वाचित करतो, शासक नाही. केव्हा समजेल आम्हाला हे? आम्ही आमचे प्रतिनिधी निर्वाचित करतो, शासक निर्वाचित करत नाही. आणि मग प्रतिनिधी निर्वाचित केल्यानंतर संविधानाच्या चौकटीत त्याने शासन प्रशासन चालवावं याकरता आवश्यक तेवढे अधिकार आम्ही त्यांना डेलिगेट करतो, असं संविधान म्हणतं. सर्व नाही, आवश्यक तेवढे अधिकार आम्ही त्यांना डेलिगेट करतो. आणि मग हे प्रतिनिधी आमच्या प्रती उत्तरदायी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारणार की संविधानासारखे चालतात की नाही, संविधान मानतात की मानत नाही. म्हणून आम्ही लोक सार्वभौम. त्यांना निर्वाचनाचा अधिकार आहे, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, आणि नसेल योग्य तर पुढच्या वेळी त्याला नाकारण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मग लोकशाहीमध्ये जे सरकार आहे त्याला गव्हर्नमेंट ऑफ द पीपल म्हणतात, गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणतात, गव्हर्नमेंट फॉर द पीपल म्हणतात. आणि डॉक्टर आंबेडकर 25 नोव्हेंबरच्या भाषणात म्हणतात की कधी कधी सत्ता अशा प्रकारची होते की सत्ता फॉर ऑफ द पीपल बाय द पीपल विसरते आणि केवळ फॉर द पीपल राहते. तरी या देशात लोकशाही असं मानलं जातं. ऑफ द पीपल नाही, ऑफ द पीपल. बाय द पीपल नाही, BY बाय द पीपल. स्टिल इट इज फॉर द पीपल. मग लाडकी बहीण योजना फॉर द पीपलचं उदाहरण आहे. लाडकी बहीण योजना हक्क म्हणून नाही ना, सरकारची मेहरबानी आहे. मेहरबानी जिथे आहे तिथं केवळ फॉर द पीपल आहे, ते बाय द पीपल नाही आहे, आणि ते ऑफ द पीपलही नाही आहे. तर अशा पद्धतीने हे आम्ही लोक आहोत. आमचे प्रतिनिधी आमच्या प्रति उत्तरदायित्व आहेत याची जाणीव ज्या दिवशी होईल लोकांना, त्या दिवशी सत्ताधारी कमी भ्रष्ट होतील. ज्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये लोकांना याची जाणीव आहे त्या देशामध्ये सत्ता कमी भ्रष्ट आहे. सत्तेवर नियंत्रण ठेवणं लोकांचं काम आहे, कायद्याचं नाही, लोकांचं काम आहे. आणि मग ज्या देशामध्ये लोकांना याची जाणीव आहे त्या देशामध्ये लोक म्हणजे निर्वाचित प्रतिनिधी हे कमी करप्ट आहे. लोकांचा हा एक अर्थ झाला. लोकांचे आणखीन डायमेन्शन्स आहेत. लोक हे समानता आणि सर्व समावेशिकतेचं प्रतीक आहे. भारताचं संविधान भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लोक मानतं. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लोक मानतं. याला आम्ही सर्वसमावेशकता म्हणतो. लोक ही संकल्पना धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्या पलीकडे आहे. सर्वांना समान मानतं. कोणी असं म्हणतं का या देशामध्ये मी हिंदू लोक आहे, मी मुसलमान लोक आहे, मी स्त्री लोक आहे, मी पुरुष लोक आहे, असं कोणी म्हणतं का? वी द पीपल, आम्ही पीपल आहोत. जात, धर्म, वंश, लिंग याच्या पलीकडे आहोत. मग लोक या शब्दाची वैशिष्ट्य कोणती? दोन वैशिष्ट्य, समानता आणि सर्व समावेशकता. अत्यंत महत्वाची वैशिष्ट्य, कोणालाही आम्ही वगळत नाही. सर्व समावेशता अशी ही वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून लोक हे समानतेचं, सर्व समावेशकतेचं प्रतीक आहे. आम्ही लोक आहोत, सार्वभौम लोक आहोत. कुठले? भारताचे लोक आहोत. इंग्लंडमध्ये आम्ही सार्वभौम आहोत का? दुसऱ्या देशात आम्ही सार्वभौम आहोत का? आमच्या देशात आहोत म्हणून आम्ही भारताचे लोक आहोत. शब्द आहे तिथे भारताचे, म्हणून आम्ही भारताच्या, भारतामध्ये आम्ही सार्वभौम आहोत कारण आम्ही भारताचे लोक आहोत. भारताचे लोक आहोत. आणि आम्ही शब्द अत्यंत महत्वाचा शब्द. आम्ही म्हणजे काय? आम्ही म्हणजे फ्रॅटर्निटी, आम्ही म्हणजे ब्रदरहूड, आम्ही म्हणजे बंधुत्व. आम्ही भारताचे लोक परस्परांमध्ये बंधुत्वाच्या नात्याने बांधलेलो आहोत.
लक्षात आलं आम्ही शब्दाचा अर्थ. आणि हा आम्ही शब्द भारताकरता वी अँड दे असा नाही. इथे दे कोणीच नाहीये. भारताचा विचार केला, हे लक्षात घ्या. भारताचा विचार केला, इथे दे कोणीच नाहीये. ऑल आर वी. ते बाहेर आहेत भारताच्या. जे भारताच्या बाहेर आहेत ते आमच्याकरता दे आहेत. भारतात जे आहे ते आम्ही सगळं वी आहोत. म्हणून इथे ते कोणीही नाही. आणि जेव्हा आम्ही भारताचे लोक हे तीन शब्द एकत्र येतात तेव्हा भारत राष्ट्र अस्तित्वात येते. राष्ट्र अस्तित्वात येण्याकरता काय पाहिजे? भूप्रदेश पाहिजे आहे. राष्ट्र अस्तित्वात येण्याकरता काय पाहिजे? लोक पाहिजेत आहेत. राष्ट्र अस्तित्वात येण्याकरता काय पाहिजे? एक तर ते स्वयंशासित असले पाहिजेत किंवा स्वयंशासनाची साठी अपेक्षा असली पाहिजे, प्रयासरत असले पाहिजे. स्वयंशासित आहेत आणि बंधुत्वाच्या आणि समानतेच्या नात्याने परस्पर जुळलेले पाहिजेत, ते लोक राष्ट्र होतात. ज्या देशात समानता आणि बंधुता नाही ते देश, त्या देशातील लोक कधी राष्ट्र होऊ शकत नाही. राष्ट्राचा आधार जर समानता आणि बंधुता असेल, याच्यापूर्वी होता का विचार करा तुम्ही. या देशात समानता होती का? या देशात बंधुता होती का? याचा विचार करा. संविधान अस्तित्वात आलं तेव्हाही नव्हती. आणि म्हणून संविधानाने राष्ट्र अस्तित्वात आणलं असताना संविधानाचा संकल्प आहे की राष्ट्र अस्तित्वात आलेलं आहे बीइंग, वी आर बीइंग. परंतु बिकमिंगची प्रक्रिया ही त्याच दिवसापासून आरंभ झालेली आहे. आम्हाला आमचं राष्ट्र समानता आणि बंधुता या तत्वांच्या आधारावर उभा राहायचं आहे. मग अशा प्रकारे फ्रॅटर्निटी जर असेल तर मग ते राष्ट्र होतं. आणि मग वी द पीपल नावाचा अर्थ भारत नावाचा देश वगैरे वगैरे. आणि म्हणून मग आम्ही राष्ट्रावर हे आहे, आम्ही भारताचे लोक या तीन शब्दाचा हा अर्थ आहे. इथपर्यंत आम्ही पोहोचतो. दुसरे शब्द आहेत त्याच्यानंतरचे समाजवादी धर्मनिरपेक्ष. आज जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त न करता मी फक्त काही माहिती याबद्दल तुमच्याशी शेअर करू इच्छितो. ज्याकरता बोललं जातं की संविधानाच्या मूळ उद्देशिकेत नव्हते, फॅक्ट आहे, नव्हते संविधानाच्या मूळ उद्देशिकेत. परंतु याचा अर्थ डॉक्टर आंबेडकरांचा त्यांना विरोध होता असा नाही. डॉक्टर आंबेडकरांचा या शब्दांना वेगळ्या पद्धतीने डॉक्टर आंबेडकर या शब्दाकडे पाहत होते म्हणून संविधान आले. ते स्पष्टीकरण मी थोड्या वेळाने तुम्हाला देईन. हे शब्द नव्हते. आले कुठून? 1976 42nd अमेंडमेंट. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. त्यांनी 42वं संशोधन केलं आणि हे दोन शब्द प्रविष्ट केले. हे दोनच शब्द प्रविष्ट केले नाहीत. अनेक त्या 42व्या संशोधनाच्या माध्यमातून संविधानात अनेक प्रकारच्या नवीन तरतुदी प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. उद्देशिकेचा विचार केला तर आणखीन एक शब्द उद्देशिकेत नव्याने आलेला आहे या संशोधनाच्या माध्यमातून. तो शब्द शेवटी आहे आणि इंटिग्रिटी आणि राष्ट्राची एकात्मता. हाही शब्द 42व्या संशोधनाचा आहे. त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. कशाविषयी बोललं जातं? समाजवादी धर्मनिरपेक्ष. परंतु संविधानाच्या उद्देशिकेमध्ये हाही शब्द आहे आणि राष्ट्राची एकात्मता. तोही या संशोधनामुळे आलेला आहे. याविषयी कोणी बोलत नाही. संविधानाची कॉपी असेल त्याच्यावर लिहिलेलं आहे, खाली टीप दिलेली आहे, त्यामध्ये वाचा तर हाही शब्द 42व्या संशोधनाने आलेला आहे असं तुम्हाला दिसेल. एक फॅक्ट आणखी. 77ला आणीबाणी समाप्त झाली. निवडणूक झाली पार्लमेंटची. मोरारजी देसाईच्या नेतृत्वात जनता पक्षाचं सरकार आलं. या जनता पक्षाच्या सरकारमध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी, माननीय लालकृष्ण अडवाणी, माननीय नानाजी देशमुख महत्वाचे 3 मंत्री त्या सरकारमध्ये होते. या सरकारने 1948 साली या पक्षाने अनुच्छेद 42 ने संविधानात ज्या काही दुरुस्त्या केलेल्या होत्या त्या नलिफाय करण्याकरता 44वं संशोधन आणलं 44. आणि हे संशोधन आणून 42व्या संशोधनाने संविधानात जी काही परिवर्तन करण्यात आली होती ती सगळी काढून टाकली. परंतु हे 3 शब्द मात्र त्या काळात काढण्यात आलेले नाहीत. हे 3 शब्द 44व्या संशोधनाने काढले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. काही महिन्यापूर्वी
जेव्हा न्यायमूर्ती खन्ना सरन्यायाधीश होते त्यावेळी एक याचिका दाखल करण्यात आली, 2 न्यायाधीश खंडपीठ बसलं आणि निशिकांत दुबे यांनी याचिका दाखल केली की 2 शब्द काढून टाकण्यात यावे. न्यायमूर्ती खन्नाच्या खंडपीठाने जजमेंट दिलं. जजमेंट असं दिलं की ट्रॅडिशनल अर्थाने समाजवादी हा शब्द त्या ठिकाणी प्रयुक्त करण्यात आलेला नाही. ट्रॅडिशनल याचा अर्थ असा की पॉलिटिकल इकॉनॉमिक फिलॉसॉफी या अर्थाने तो शब्द त्या ठिकाणी नाही आहे, तर कल्याणकारी राज्य या अर्थाने तो शब्द संविधानामध्ये उद्देशिकेमध्ये मांडण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधानाची पूर्ण रचनाच ही कल्याणकारी राज्यासाठी आहे. असं असताना जर तो संविधानाला सुसंगत शब्द आहे त्याला काढून का टाकावं, हा सर्वोच्च न्यायालयाचा युक्तिवाद आहे. धर्मनिरपेक्षतेसंबंधी म्हणतात, हे जाणून घ्या, फार महत्वाचं आहे. धर्मनिरपेक्षतेसंबंधी म्हणतात की धर्मनिरपेक्षता हा सिद्धांत संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. आता ही मूलभूत संरचना आली कुठून, हा सिद्धांत आला कुठून? संविधानात हा सिद्धांत कुठेही नाही आहे, संविधानात नाही सापडणार तुम्हाला. 1973 साली सर्वोच्च न्यायालयापुढे एक प्रकरण आलं, प्रसिद्ध प्रकरण आहे, ज्यांना थोडंफार वाचतात त्यांना कल्पना आहे, त्याला केशवानंद भारती प्रकरण म्हणतात. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13 न्यायाधीश होते, 13ही न्यायाधीशाचं पीठ बसलं म्हणून त्याला पूर्णपीठ म्हणतात, पूर्णपीठ म्हणतात. आणि या पीठाने निर्णय दिला की संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत प्रस्थापित केला. आणि मग या मूलभूत संरचनेमध्ये ज्या बाबी आहेत त्या बाबी संशोधन करण्याचा संसदेला अधिकार नाही असा हा निर्णय आहे. त्या बाबीमध्ये संसद संशोधन करू शकत नाही असा हा निर्णय आहे. कोणत्या बाबी आहेत त्या? सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. न्यायमूर्ती गवई सर्व ठिकाणी भाषण देतात, अभिमान वाटतो, सांगतात की कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. काय म्हणतात न्यायमूर्ती गवई? कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम नाही, संसद सुप्रीम नाही, राष्ट्रपती सुप्रीम नाही, हे सगळी संविधानाची निर्मिती आहे. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम हा ज्याला म्हणतो आपण की मूलभूत संरचनेचा पहिला सिद्धांत आहे, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दुसरा आहे रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, संसदेला बदलता येत नाही असं हा म्हणतो. तिसरा आहे सेक्युलर कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कुठून आलं हे? संविधानातून. कुठून आलं? त्यांनी म्हटलं संविधान सेक्युलर आहे हे सगळ्यांना माहित आहे, परंतु सेक्युलर कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे आमच्या संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक सिद्धांत आहे. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी माहित आहे. फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणतं हेन्स पार्लमेंट हॅड नो पॉवर टू ॲब्रोगेट द फंडामेंटल फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंटला कोणताही अधिकार नाही, त्याशिवाय इन्क्लुडिंग अमंग देम द इसेन्शियल फीचर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल फ्रीडम सेक्युअर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन. लोकांना जी मूलभूत स्वातंत्र्य देण्यात आलेली आहेत तेही हिसकावून घेण्याचा संसदेला अधिकार नाही. आणि मग अशा पद्धतीने हे जो सिद्धांत आहे धर्मनिरपेक्षता हा अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल तो त्या शब्द त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे. तर हे झालं स्पष्टीकरण. आज जी कॉन्ट्रोवर्सी आहे त्याकरता आता समाजवाद हा शब्द आहे. समाजवाद शब्द तिथे उद्देशिकेत नव्हता. समाजवाद या शब्द जेव्हा संविधान सभेमध्ये राज्य धोरणाचे मूलभूत सिद्धांत यावर चर्चा सुरू होती, डायरेक्ट प्रिन्सिपल्स, त्यावेळी समाजवाद हा शब्द संविधान सभेत चर्चेसाठी उपस्थित झाला. जर राज्य धोरणाची निर्दिष्ट तत्व जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये समाजवाद कुठेतरी दिसेल. केटी शाह, प्रोफेसर केटी शाह नावाचे सदस्य होते, त्यांनी प्रस्ताव मांडला की समाजवाद हा शब्द संविधानात असावा. का असावा? त्यांचं म्हणणं असं होतं 1946, 47, 48, 49 कसा होता भारत? दरिद्री होता. कसा होता भारत? अशिक्षित होता. कसा होता भारत? आर्थिक विषमतेने ग्रस्त होता. आजही भारतात सगळ्या जगामध्ये सर्वात जास्त आर्थिक असमानता आहे असं रिपोर्ट्स म्हणतात. आजही भारतात जगात सगळ्यात जास्त आर्थिक असमानता आहे आणि जगात इतर राष्ट्रात आर्थिक
असमानता वाढण्याचा जो वेग आहे त्यापेक्षा भारतात असमानता वाढण्याचा वेग जास्त आहे. त्याकरता भारतात असमानता वाढण्याचा वेग जास्त आहे. मग अशा स्थितीमध्ये ही स्थिती जर सुधारायची असेल तर समाजवाद शब्द असावा असं के.टी. शाह सारख्या लोकांचं म्हणणं होतं. यावर उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, The reason why we have established in the Constitution a political democracy is because we do not want to install by any means whatsoever a perpetual dictatorship of any particular body of people. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? त्या काळात 1949 त्या काळामध्ये समाजवाद ही पॉलिटिको इकॉनॉमिक फिलॉसॉफी होती आणि जिथे समाजवाद होता तिथे हुकुमशाही होती. ज्या देशात समाजवाद होता ते डेमोक्रेसी नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी हार्डकोर डेमोक्रॅट म्हणतो आणि ते म्हणतात की संविधानात समाजवादासारखा शब्द उपस्थित करून एका विशिष्ट विचाराच्या लोकांनी सतत सत्तेत राहावं त्यांचा मार्ग मी प्रशस्त करू इच्छित नाही. म्हणून मला समाजवाद हा शब्द संविधानामध्ये नको आहे. कारण त्यावेळी धारणा अशी होती आंबेडकरांची, चूक असेल बरोबर असेल त्याच्यावर विवाद करता येईल, परंतु त्यावेळी की समाजवाद हा शब्द अंतिमतः हुकुमशाहीकडे नेतो. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, who should be in power is left to determine by the people as it must be if the system to be satisfied the test of democracy. जर संविधानाने लोकशाही स्वीकारलेली असेल तर सत्तेत कोण असावं हे कोणी ठरवावं? एखाद्या सिद्धांताने ठरवावं, एखाद्या फिलॉसॉफीने ठरवावं की लोकांनी ठरवावं? जर आम्ही डेमोक्रेसी स्वीकारलेली असेल तर मग लोकांना निर्णय करू द्या की सत्तेत कोण असावं. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात, समाजवाद्यांना या देशात समाजवाद आणायचा असेल, लोकात जावं, मत मागावी, निवडून यावं, समाजवाद आणावा. संविधान याला बाधा उपस्थित करत नाही. जावं लोकात, परंतु निवडून आल्यावर सत्तेत आल्यावर समाजवादी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करताना डेमोक्रेसी नाकारता येणार नाही एवढं मात्र संविधानाची काळजी घेईल. डेमोक्रेसी जिवंत ठेवून तुम्हाला संविधान आणावायचं असेल, समाजवाद आणावायचा असेल तर तुम्हाला कोणाचंही बंधन नाही. डॉक्टर आंबेडकर कम्युनिस्टांशी जेव्हा चर्चा होत होती तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणत होते नेहमी, तुमच्यापेक्षा मला जास्त गरज आहे. समाजवादाची तुमच्यापेक्षा मला जास्त गरज आहे. ज्या समाजातून मी येतोय त्याला समाजवादाशिवाय दुसरं काय हवं आहे? त्याला काय पाहिजे? भाकरी पाहिजे. जिवंत राहण्यासाठी त्याचं साधनं कुठे आहे? मला पण तरी संविधानात समाधान नाही. आणि तरी डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये समाजवाद शब्द येऊ दिला नाही, तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून मात्र त्यांनी समाजवाद संविधानामध्ये आणलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर तुम्ही सर्व वाचले तर त्याला समाजवादाशिवाय दुसरं काहीही म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ अनुच्छेद 39 वाचावा तुम्ही घरी जाऊन. काय म्हणतं? उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना असावा. समाजवाद नाही तर दुसरं काय? समाजवाद काय गॅरंटी देते? मागेल त्याला काम, कामाप्रमाणे दाम. ही समाजवादाची व्याख्या आहे. बरोबर आहे? काय म्हणतो उद्देशिका? दुसरं सर्व, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, आजच्या काळात सर्वात महत्वाचं आहे, सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व व नियंत्रण याची विभागणी व्हावी. काय म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल? सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व व नियंत्रण याची विभागणी व्हावी. आणि तिसरं त्याच खंडामध्ये आर्थिक यंत्रणा राबवण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनाचा संचय, केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन सामूहिक हिताला बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. समाजवादाशिवाय दुसरं काही वेगळं नाही आहे. ही सगळी समाजवादाची तत्व आहे. आणि अशा पद्धतीने समाजवाद हा शब्द डॉक्टर आंबेडकरांनी वेगळ्या पद्धतीने संविधानामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्षता तेव्हाही कॉन्ट्रोवर्शियल होता.
हा सिद्धांत आजही तेवढाच कॉन्ट्रोवर्शियल आहे 75 वर्ष झाल्यानंतरही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला विनंती केली की भारतीय म्हणून संविधानाकडे पाहावं. कदाचित हाही शब्द समजून घेणं आपल्याला सोपं होईल. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या देशात, आपला देश कसा आहे, विविधतामय एकता, याचा कधी कधी आम्हाला फार अभिमानाने बोलतो आम्ही, परंतु ही विविधता कायम राहावी याकरता आम्ही प्रयास करतो आहोत का, याचा विचार करायची गरज आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या देशात अल्पसंख्याकांसहित सर्व धर्माच्या अनुयायांना धर्म स्वातंत्र्याचा हक्क कायम ठेवून तरीही हा देश एक राष्ट्र व्हावा, एक राष्ट्र म्हणून घडवावयाचा असेल तर धर्मनिरपेक्षतेशिवाय पर्याय नाही. राज्य, संविधान, राज्याने निर्माण केलेल्या संस्था धर्मनिरपेक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. संविधानात धर्मनिरपेक्षता आहे म्हणून 75 वर्ष झाली तरीही भारत एक संघ आहे. अन्यथा जगामध्ये उदाहरणांना तोटा नाही. धर्म आणि संस्कृतीच्या नावावर राष्ट्र तुटलेली आहे. युगोस्लाविया सारखं राष्ट्र नकाशावरून नष्ट झालेलं आहे. 1971 साली पाकिस्तानचे तुकडे झाले. एक धर्म असूनही संस्कृतीच्या नावावर, तरी भारत एक संघ आहे. याला कारण भारताचं संविधान सेक्युलर आहे, भारताचं राज्य सेक्युलर आहे. त्याच वेळी प्रत्येक धर्माला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणून आपलं संविधान हे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आवश्यक. संविधान धर्मनिरपेक्ष आहे. संविधानाने स्थापित लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे. संविधानाने निर्मित केलेल्या विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि कायद्याने स्थापित सर्व संस्था धर्मनिरपेक्ष आहेत. आणि म्हणूनच धर्मनिरपेक्षतेला संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग असं म्हणतात. संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कुठेही देण्यात आलेला नाही, कुठेही देण्यात आलेला नाही. आणि त्यामुळे बरेचदा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आपल्या आपल्या पद्धतीने लावला जातो. संविधान सभेत जी चर्चा झाली, मी त्याचं उदाहरण तुम्हाला देणार आहे की संविधान सभेत अनुच्छेद 25 मसुद्यामध्ये अनुच्छेद 19 होता. या संबंधात जेव्हा चर्चा झाली, ती चर्चा झाली 6 डिसेंबर 1948 ला. कोणाला पाहायचं असेल तर तुम्हाला पाहता येईल. त्या चर्चेमध्ये धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आला आणि त्या संबंधात 2 सदस्यांनी जी मतं व्यक्त केली ती मी फक्त तुमच्यापुढे मांडतोय, म्हणजे आपल्याला तो अर्थ स्पष्ट होईल. सेक्युलर स्टेट डझंट मीन दॅट इट इज अँटी रिलिजियस स्टेट. धर्मनिरपेक्ष राज्य याचा अर्थ धर्मविरोधी राज्य असा नाही. इट मीन्स दॅट इट इज नॉट इररिलिजियस बट नॉन रिलिजियस. इररिलिजियस नाही, अँटी रिलिजियस नाही, तर नॉन रिलिजियस आहे. निधर्मी नाही, सॉरी अधर्मी आहे. अधर्मी नाही, निधर्मी आहे. अधर्मी नाही, निधर्मी आहे. आणि मग देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन इररिलिजियस, अँटी रिलिजियस अँड नॉन रिलिजियस. परंतु या संबंधात पंडित लक्ष्मीकांत मैत्र या संविधान सभा सदस्याने थोडस विस्ताराने धर्मनिरपेक्षता मांडण्याचा प्रयास केलेला आहे. अत्यंत महत्वाचं आहे ते संविधान सभेमधलं. ते म्हणतात, मला असं वाटतं की धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ असा आहे की धर्म अथवा संप्रदायाच्या आधारावर राज्य कोणाच्याही विरुद्ध, मग तो कोणत्याही धर्माला मानणारा असो, कोणत्याही धर्माला मानणारा असो, कोणताही भेदभाव करणार नाही. राज्य धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. अनुच्छेद 15(1). अनुच्छेद 15(1) मध्ये तेच लिहिलेलं आहे, धर्माच्या नावावर राज्याला भेदभाव करण्याची अनुमती नाही आहे. याचा मूळ अर्थ असा आहे की राज्याद्वारे, महत्वाचं आहे, कोण म्हणतात, पंडित लक्ष्मीकांत मैत्र म्हणतात. केव्हा म्हणतात, 6 डिसेंबर 1948 ला संविधान सभेमध्ये म्हणतात की याचा अर्थ असा की राज्याद्वारे कोणत्याही विशिष्ट धर्माला प्रश्रय दिला जाणार नाही. काय म्हणतात लक्ष्मीकांत मित्र, राज्याद्वारे कोणत्याही विशिष्ट धर्माला प्रश्रय दिला जाणार नाही. विशिष्ट धर्माला
विशिष्ट धर्म काही आणि धर्माशी तुलना करता त्यांची उपेक्षा करून राज्य एखाद्या धर्माला स्थापित करणार नाही, प्रश्रय देणार नाही किंवा सहायता करणार नाही. राज्य कोणत्याही नागरिकाप्रती तो विशिष्ट धर्माला मानतो या आधारावर अनुकूल अथवा प्रतिकूल भेदभाव करणार नाही. अशा राज्याला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणतात. भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे की भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असताना भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाचा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मान्य केलेला आहे. हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, परंतु संविधानाने प्रत्येक नागरिकाचा धर्म स्वातंत्र्याचा हक्क मान्य केलेला आहे. याचा अर्थ संविधान धर्मविरोधी नाही. परंतु कधी कधी चर्चेमध्ये असं बोललं जातं की सर्व प्रस्थापित धर्म मात्र संविधानाच्या विरोधी आहेत. कारण त्याचं असं आहे, एका चर्चेमध्ये जेव्हा याच्यावर चर्चा सुरू होती, युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी चर्चा सुरू होती, डॉक्टर आंबेडकर संविधान सभेमध्ये म्हणतात की संपूर्ण जीवनावर माणसाच्या धर्माचं नियंत्रण असावं का? जीवनाच्या संपूर्ण क्षेत्रावर धर्माचं नियंत्रण असावं का? डॉक्टर आंबेडकर भेद करतात. तुमचं आध्यात्मिक जे काही जीवन असेल ते वेगळं आणि भौतिक जीवन असेल ते वेगळं. आध्यात्मिक जीवन हा धर्माचा विषय असावा, भौतिक जीवन हा संविधान आणि कायद्याचा विषय असावा. संविधान म्हणजे भौतिक जीवन हा विवाह कोणाशी कोणी करावा हा कोणाचा विषय असावा, धर्माचा की कायद्याचा? हा प्रश्न डॉक्टर आंबेडकर मांडतात. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जर जीवनाच्या सर्व क्षेत्रावर जर धर्माचं अस्तित्व जर आपण मान्य केलं, प्रभुत्व, या समाजात कधीच परिवर्तन होणार नाही. आणि मग संविधान माणसाचं भौतिक जीवन धर्मापासून मुक्त करू इच्छित म्हणून धर्मविरोध करतात. धर्मांना माणसाच्या भौतिक जीवनावरही नियंत्रण पाहिजे आहे, म्हणून धर्म हे संविधानाला विरोध करतात जेव्हा ती संविधान धर्माच्या विरोधी नाही. तर अशा पद्धतीने या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. धर्मनिरपेक्षता अशा पद्धतीने हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आपल्याला लावता येईल. मग लोकशाही गणराज्याची संकल्पना एक पुन्हा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या ग्रंथात स देशपांडे नावाचे लेखक आहेत. त्यांनी अधिक सुटसुटीत व्याख्या केलेली आहे की मी सांगतो तुम्हाला. राज्य संस्था तिच्या अखत्यारात येणाऱ्या भारतीय समाजाच्या समग्र प्रश्नांच्या सोडवणुकीकरता कोणत्याही धर्माचा आधार घेणार नाही, म्हणजेच शब्द प्रामाण्य मानणार नाही, बुद्धी प्रामाण्य मानेल. काय म्हणतात? शब्द प्रामाण्य मानणार नाही, बुद्धी प्रामाण्य मानेल, ग्रंथ प्रामाण्य नाही, बुद्धी प्रामाण्य मानेल. राज्य संस्था धार्मिक कारणावरून नागरिकात भेदभाव करणार नाही, वगैरे वगैरे 4 गोष्टी आहेत. राज्याला धर्म असणार नाही, राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही नागरिकाप्रती भेदभाव करणार नाही, राज्य कोणालाही प्रश्रय देणार नाही, राज्य कोणत्याही धर्माला दरकणार नाही. हे 4 सिद्धांत आहेत धर्मनिरपेक्षतेचे. असं राज्य असेल तर ते संविधानाने धर्मनिरपेक्ष आहे. आणि जे राज्य संविधानिक पदावर असलेले राज्यकर्ते जे या सिद्धांताचं पालन करत नाहीत ते संविधानाप्रती अनैतिक आहेत असं म्हटलं जाईल. ते संविधानाप्रती अनैतिक आहेत असं म्हटलं जाईल. आपण आता लोकशाही गणराज्य ही संकल्पना समजून घेऊया. लोकशाही गणराज्याचा संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अर्थ केवळ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल एवढा नाही, त्याही पलीकडे आहे. आणि मग लोकशाही गणराज्य डॉक्टर आंबेडकर 1919 सौगुरू समिती, 1928 सायमन कमिशन, 1931-32 राऊंड टेबल कॉन्फरन्स. 20 नोव्हेंबर 1930 ला डॉक्टर आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पहिलं भाषण देतात. आणि ब्रिटिश प्रधानमंत्री अध्यक्ष म्हणून बसलेला आहे, भारताचे प्रतिनिधी बसलेले आहेत. आणि ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचा यू शुड गो फ्रॉम इंडिया, तुम्ही भारतातून निघून जावं, वी डोंट वॉन्ट यू, तुमची इथे गरज नाही आहे, वी वॉन्ट गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. जेव्हा म्हणतात 20 नोव्हेंबर 1930 ते याचं पुस्तक अवेलेबल आहे,
डॉक्टर आंबेडकरांच्या या भाषण आणि लेखन खंडामध्ये हे अवेलेबल आहे. केव्हाही राऊंड टेबल कॉन्फरन्स पहा, तुम्हाला ते मिळेल. वाय? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इतक्या वर्षापासून राज्य करता, आमच्या स्थितीत काय बदल केला? तुम्ही करणार नाही, कारण या देशाच्या सत्तेमध्ये तुमचे हितसंबंध प्रस्थापित झालेले आहे. तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाहीये, म्हणून तुम्ही निघून जा. जाताना या देशात लोकशाही आणा. लोकशाही आली तर सत्तेत सर्वांना सहभाग मिळेल, आम्हालाही मिळेल. आम्ही सत्तेतून आमची स्थिती बदलू, म्हणून आम्हाला लोकशाही पाहिजे. लोकशाही फक्त फार चांगलं प्रिन्सिपल आहे म्हणून नाही पाहिजे. लोकशाही परफेक्ट आहे असं डॉक्टर आंबेडकरांना कधीही वाटलं नाही. सगळ्यात चांगली अस्तित्वात असलेल्या शासनाच्या प्रणालीमध्ये एक चांगली पद्धती आहे, त्यापेक्षा चांगली कोणती नाही, म्हणून लोकशाही पाहिजे. जी लोकशाही आम्हाला सत्तेत भागीदारी देते, सत्तेत भागीदारी दिल्यावर आम्ही आमचे प्रश्न सोडवून जाऊ. म्हणून 1930 साली डॉक्टर आंबेडकर म्हणतात आम्हाला लोकशाही पाहिजे. 18 जुलै डॉक्टर आंबेडकरचा लोकशाही विषयीचं प्रेम पहा. 18 जुलै 1942 त्यावेळी या नागपूरमध्येच अखिल भारतीय पददलित वर्ग परिषद भरलेली होती. 3 दिवसाची परिषद होती. त्या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर या लोकशाहीविषयी विचार म्हणतात देशात जगामध्ये जे द्वितीय महायुद्ध सुरू आहे, हे द्वितीय महायुद्ध हे 2 फिलॉसॉफी मधलं युद्ध आहे. डेमोक्रेसी आणि डिक्टेटरशिप याच्यामधलं युद्ध आहे. 2 राष्ट्रसमूहातलं युद्ध हे नाही आहे. एकीकडे इंग्लंड, अमेरिका, रशिया आणि फ्रान्स आहे, दुसरीकडे जर्मनी, इटली आणि जपान आहे. 2 राष्ट्रसमूह आहेत, परंतु हे युद्ध डेमोक्रेसी आणि फॅसिझम मधलं युद्ध आहे. हे युद्ध डेमोक्रेसी आणि नाझिझम मधलं युद्ध आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात देअर लाईज ऑन अस अ व्हेरी हेवी ड्युटी टू सी दॅट डेमोक्रेसी डझंट व्हॅनिश फ्रॉम द अर्थ ॲज अ गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ ह्युमन रिलेशन्स. एक नवीन अर्थ देतात डेमोक्रेसीला डॉक्टर आंबेडकर. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर डेमोक्रेसीला? अ गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ ह्युमन रिलेशनशिप. या जगातून डेमोक्रेसी नष्ट होणे याकरता आम्हाला प्रयास करावे लागतील. वी मस्ट स्ट्राइव अलॉंग विथ अदर डेमोक्रेटिक कंट्रीज टू मेंटेन द बेसिस ऑफ डेमोक्रेटिक सिव्हिलायझेशन. इफ डेमोक्रेसी लिव्स, we are sure to reap the fruits of it. If democracy dies, it will be our doom, and on that there can be no doubt. तर अशा पद्धतीने ही डेमोक्रेसी या परिप्रेक्षात जर भारताच्या उद्देशिकेमध्ये लोकशाही समजून घ्यावयाची असेल तर आपल्याला ही लोकशाहीची संकल्पना सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्यायाच्या संदर्भात आपल्याला ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. म्हणजे लोकशाहीची संकल्पना सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्यायाच्या संबंधात संविधानाने जी प्रस्थापित केली ती लोकशाही प्रस्थापित केली, जिला आम्ही संसदीय लोकशाही म्हणतो. प्रतिनिधी निवडतो म्हणून ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. प्रातिनिधिक लोकशाही आहे. संसदीय लोकशाही का, याचं उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात 4 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये जगात 2 व्यवस्था प्रचलित आहेत, प्रेसिडेन्शियल सिस्टीम आणि पार्लमेंटरी सिस्टीम. 2 मध्ये थोडासा भेद आहे. प्रेसिडेन्शियल सिस्टीम मोर स्टॅबिलिटी, लेस रिस्पॉन्सिबिलिटी, अधिक स्थायित्व, कमी उत्तरदायित्व. डेमोक्रेसीमध्ये लेस स्टॅबिलिटी, मोर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. भारतासाठी आम्ही लेस स्टॅबिलिटी बट मोर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट प्रस्थापित केलं. लोकांप्रती अधिक उत्तरदायी असलेलं सरकार आम्हाला हवं होतं आणि त्यामुळे आम्ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही सिस्टीम. पार्लमेंटरी डेमोक्रेसी ज्या ठिकाणी लोक स्वयं सार्वभौम आहे त्या ठिकाणी डेमोक्रेसी शिवाय दुसरं शासन व्यवस्था अस्तित्वातच असू शकत नाही. आपली लोकशाही सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर आधारित आहे आणि यासाठी भारताच्या सर्व नागरिकांनी डॉक्टर आंबेडकरांना धन्यवाद दिले पाहिजे. 1928 ला पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर सायमन कमिशनला निवेदन देताना सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची मागणी करतात. तिथे लिहिलेलं आहे सगळ्या स्त्री पुरुषांना मताचा अधिकार असावा.
राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मताचा अधिकार मागतात. भारताचे प्रतिनिधी सार्वत्रिक मताधिकाराला विरोध करतात. डॉक्टर आंबेडकर प्रश्न विचारतात की जर तुम्ही सार्वत्रिक मताधिकाराला विरोध करत असाल तर तुम्हाला औपनिवेशिक स्वराज्य कोणासाठी पाहिजे, कोणासाठी पाहिजे. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मी स्वतःला धन्य समजतो की तुमच्यासारख्या देशभक्ताच्या लाईन मध्ये बसलेला नाही, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि मग जेव्हा संविधान निर्माण करण्याचा प्रसंग आला तेव्हा डॉक्टर आंबेडकर त्याही ठिकाणी भांडतात सार्वत्रिक मताधिकाराकरता, प्रौढ मताधिकाराकरता. त्यावेळी पंडित हृदयनाथ कुंजरू सारखी संविधान सभा सदस्य प्रौढ मताधिकाराला विरोध करतात. निरक्षर, अशिक्षित, गरीब लोक मताच्या अधिकाराचा उपयोग कसा करतील. डॉक्टर आंबेडकर लोक शब्दाची व्याख्या करतात. ते म्हणतात निरक्षर असेल निर्बुद्ध नाही आहे. त्याला स्वतःच हित समजतं, तो मताच्या अधिकाराचा सोबतीने उपयोग करेल. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांना हे श्रेय आहे की प्रौढ मताधिकाराचं श्रेय डॉक्टर. आणि मग आम्हाला मताचा अधिकार आहे, आम्हाला प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे, स्वतः प्रतिनिधी म्हणूनही निर्वाचित होण्याचा अधिकार आहे. या माध्यमातून ही लोकशाही व्यवस्था सामान्य माणसाची सत्तेत भागीदारी सुनिश्चित करते. आणि मग त्याच वेळी ही लोकशाही आम्हाला मूलभूत हक्कांची हमी देते. मूलभूत हक्क ज्यांना बेसिक राईट्स म्हटलं जातं, ज्यांना जन्मसिद्ध हक्क बर्थ राईट्स म्हटलं जातं, नॅचरल राईट्स म्हटलं जातं. आणि नॅचरल राईट्स, बर्थ राईट्स या दृष्टीने जर विचार केला हे कोणीही कोणाला देत नाही. हे जन्मसिद्ध हक्क आहे, राज्य देत नाही, संविधान देत नाही. आपल्याही संविधानाने दिलं असं आपण म्हणतो, परंतु संविधान असं म्हणतं की आम्ही फक्त मान्यता देतो या हक्कांना, कारण तुमचे जन्मसिद्ध हक्क आहे. आम्ही मान्यता देतो आणि यांच्या संरक्षणाची हमी देतो, एवढं संविधानाचं काम आहे. मान्यता देणं आणि संरक्षणाची हमी देणं, दोन गोष्टी या लोकशाहीने दिल्या. मताचा अधिकार, प्रतिनिधित्वाचा अधिकार, त्या माध्यमातून सत्तेत भागीदारी आणि फंडामेंटल राईट्स. ही जी लोकशाही आहे ही एक व्यक्ती एक मत एक मूल्य या सिद्धांतावर आधारित आहे. एक व्यक्ती एक मत एक मूल्य, याला डॉक्टर आंबेडकर पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणतात. या बाबतीत पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, सगळ्यांचा मताचा अधिकार समान आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. याला डॉक्टर आंबेडकर पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणतात. आणि यालाच राजकीय न्याय म्हणता येईल, यालाच पॉलिटिकल जस्टिस म्हणता येईल. सत्तेत भागीदारी आहे, प्रतिनिधीच्या माध्यमातून आहे, मताचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे, एक व्यक्ती एक मत आहे, याला राजकीय न्याय म्हणता येईल. परंतु डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही लोकशाही अपूर्ण आहे. फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, परंतु तरी ही लोकशाही अपूर्ण आहे. कारण फंडामेंटल राईट्स मध्ये प्रतिष्ठित आजीविकेचा अधिकार समाविष्ट नाही. का अपूर्ण आहे ही लोकशाही? कारण फंडामेंटल राईट्स मध्ये प्रतिष्ठित आजीविकेचा, डिग्निफाईड लाईव्हलीहूड चा अधिकार समाविष्ट नाही. आणि मग डॉक्टर आंबेडकर रिझनिंग देतात की डिग्निफाईड लाईव्हलीहूड नसेल तर अशी व्यक्ती आपल्या मताच्या अधिकाराचा स्वतंत्रपणे स्वयंबुद्धीने उपयोग करेल याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही, याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आणि मग फंडामेंटल राईट्सचाही उपयोग करेल याचीही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत ही लोकशाही, कोणती लोकशाही? राजकीय लोकशाही, जी लोकशाही फंडामेंटल राईट्सच्या माध्यमातून प्रतिष्ठित आजीविकेची हमी देत नसेल, ती लोकशाही जोपर्यंत आर्थिक लोकशाहीत परिवर्तित केली जाणार नाही, इकॉनॉमिक डेमोक्रेसी परिवर्तित केली जाणार नाही, तोपर्यंत ही लोकशाही सतत अपूर्ण राहील. मग आर्थिक लोकशाहीचा अर्थ आर्थिक न्यायाची प्रस्थापना असा होतो. आर्थिक लोकशाहीचा अर्थ आर्थिक न्यायाची प्रस्थापना असा होतो. आणि त्याचा सिंपल अर्थ आहे प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविकेची हमी. डॉक्टर आंबेडकर स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये थोडासा विस्ताराने मांडतात. आजीविका विहीन व्यक्तीची स्थिती, संविधान आहे, लोकशाही आहे, मताचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, तरीही जर आजीविका नसेल तर डॉक्टर आंबेडकर प्रश्न विचारतात
स्टेट्स आर व्हॉट डू यू वॉन्ट, ब्रेड ऑर फ्रीडम? असा जर प्रश्न ज्याच्याकडे आजीविका नाही त्याला विचारला तर त्याचा चॉईस काय असेल? लक्षात येईल का? असा प्रश्न व्हॉट डू यू वॉन्ट हा प्रश्न विचारला गेला होता या लोकशाहीमध्ये. हा प्रश्न आणीबाणीच्या काळात विचारला गेला होता, व्हॉट डू यू वॉन्ट. रेल्वे वेळेवर चालावी चालावी नाही त्याच्यासाठी आणीबाणी हवी की नाही असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याने विचारला. त्यावेळेस देवकांत बरुआ नावाचे अध्यक्ष होते, त्यांनी हा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी घोषणा दिली होती इंदिरा इज इंडिया. आजही तसंच सुरू आहे, तो भाग वेगळा आहे, इंदिरा इज इंडिया. आणि मग तेव्हा प्रश्न विचारला व्हॉट डू यू वॉन्ट, ब्रेड ऑर फ्रीडम. लोकशाही दोन्ही देते असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. ब्रेडही देते आणि फ्रीडमही देते. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात पॉलिटिकल लोकशाही ही अपूर्ण आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकर प्रश्न विचारतात. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणतात की ज्याच्याजवळ आजीविका नाही ती व्यक्ती कसं जगते? भूक भयभीत करीत असेल तर, भूक भयभीत करीत असेल तर, असेल नसेल तो निवारा हिसकावून घेतला जाण्याचा भय असेल तर, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचा भय असेल तर, त्याच्या मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचा भय असेल तर, जिवंतपणे सार्वजनिक दयेवर जिवंत राहण्यास भाग पाडलं जाण्याचा भय असेल तर, मृत्यूनंतर सार्वजनिक खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचा भय असेल तर, अशी व्यक्ती जिवंत राहण्याकरता आजीविका मिळवते. अशी व्यक्ती जिवंत राहण्याकरता मताच्या अधिकारासहित सर्व मूलभूत हक्क सत्तेच्या प्रती चरणी समर्पित करेल. त्याला या अधिकाराचं काहीही घेणं देणं नाही. आणि असं जर झालं तर इलेक्शन फॉर द पीपल होईल, ऑफ द पीपल आणि बाय द पीपल कधीही राहणार नाही. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही लोकशाही आर्थिक लोकशाही परिवर्तित झाली पाहिजे. आता प्रतिष्ठित आजीविकेचा अर्थ एवढाच आहे की आज माणसाच्या 2025 मध्ये माणसाच्या ज्या भौतिक गरजा आहेत, आवश्यक गरजा आहेत, त्यांची पूर्ती तर झालीच पाहिजे, पण त्याहीकडे पलीकडे प्रतिष्ठित आजीविका याचा अर्थ आहे. आज कोणत्या गरजा आहेत आमच्या? कधी काळी अन्न वस्त्र निवारा आहे, हे 1946-1950 मध्ये होतं. आज त्या पलीकडे आपलं जग गेलेलं आहे. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, औषध. शिक्षण आजही फंडामेंटल राईट नाही आहे. आजही फंडामेंटल राईट कुठपर्यंत आहे? 14व्या वर्षापर्यंत. तेही 6 ते 14. खालचंही गेलं आणि वरचंही गेलं. खालचंही गेलं, डायरेक्ट टू प्रिन्सिपल खालचं तरी होतं, 0 ते 14 होतं, तेही काढून टाकलं देताना. काय दिलं? 6 ते 14 दिलं. वर्षाची तर काही गॅरंटीच नाही कोणाला. आणि त्यामुळे आजही शिक्षण नाही, परंतु प्रतिष्ठित आजीविका म्हणते की इतकी उत्पन्न त्याला असावं की त्याची मुलं बाळं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, स्वास्थ्याच्या सेवापासून वंचित राहू नयेत. म्हणजे जगामध्ये खाजगी आरोग्य सेवावर खर्च करणारा सगळ्यात जास्त जर कोणता देश असेल तर भारत आहे.